महाराष्ट्र अत्याधुनिक व्हावा हे आमचं स्वप्न आहे. महाराष्ट्रात देशातलं एक नंबरचं राज्य व्हावं यासाठी आम्ही विविध योजना राबवतोय. उपेक्षित घटकांना हात देतोय, तर काहींचा पोटशूळ उठतोय, दोन्ही हाताने शिमगा करतायत. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण उठला तर भुंकण्याचंच काम करतोय. अरे बाबांनो, सांगून जर समजत नसेल तर तोंड कशी बंद करायची ते आम्हाला ठाऊक आहे ना. आता या आवाजामध्ये भर पडली आहे ती ढोलताशेवाल्यांची. एक सणासुदीला वाजवणं ठीक आहे हो, पण हे उठले की लागले बडवायला. आता याच्यामुळे काय होतंय? कानठळे बसतायत, ध्वनी प्रदूषण वाढते. खरं तर आमच्या पुतण्याबद्दल बोलायची आमची इच्छाच नाही, पण काय करणार, तुमच्यासारख्यानं उत्तर द्यावी लागतात ना. ढोल ताशाचं पथक काढून समाज सुधारणेचा अभिनव उपक्रम राबवलाय म्हणे यानं. आता अंगा खांद्यावर खेळलेला पोर आमच्याच खांद्यावर बसून जर कानात पाणी ओतायला लागला तर त्याला जमिनीवर उतरावं लागेलच की. आता वाट चुकू नये म्हणून करंगळी धरून याला चालवला. यानं आम्हालाच करंगळी दाखवली की हो. आता स्वतःच्या काकाला ज्याने करंगळी दाखवली तो महाराष्ट्रातल्या जनतेला कुठलं बोट दाखवील? पेशवाईमध्ये काका मला वाचवा, काका मला वाचवा अशी बोंब ठोकायची वेळ आली होती एका पुतण्यावर. आमच्या पुतण्याला एवढंच सांगणं आहे की ती वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको. आमच्या पुतण्याविषयी सांगायचं तर त्याला लहानपणापासून ढोल वाजवताना मी पाहतोय. पण हा आदित्य देशमुख दोन्ही बाजूनी वाजणारा ढोल आहे आणि म्हणून म्हणतो एकदा वाजूच द्या. काय तर म्हणे लहानपणापासून आमचं बोट धरून चालला, करंगळी धरून चालला. हो, धरून चाललो, पण मोठा होणार नाही का? आणि तुम्ही मोठं होऊ दिलं कुठे? तुमच्या त्या माणिकराव देशमुखांचे काही मनसुबे असतील ना, ते पूर्ण होऊ देणार नाही मी. माझे कितीही पंख छाटण्याचा प्रयत्न केला ना तरी माझी भरारी तोडू शकत नाही. भरारी घेऊन दाखवीन. हा जो श काटशाचा खेळ आहे ना, तुमच्या पिताश्रींकडून माणिकरावांकडूनच शिकलोय आम्ही. फक्त आता अभ्यासक्रम बदललाय हे ठाऊक नाही त्यांना. सो स्टॅटिस्टिक्स असेल सर, आणि हे नंबर्स. आम्ही महाराष्ट्रातली युवा शक्ती संघटित करता आली पाहिजे, आणि हे तुमच्या या ढोलताशा पथकांच्या माध्यमातून सहज शक्य आहे. हो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला काय होतं कार्यकर्त्यांच्या हातात? हा सगळा महाराष्ट्र शाहिरांनी एकत्र जोडला. हो सर. शाहिरांनी महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा एकदा उभी केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विविध जाती धर्मातल्या लोकांनी आपलं रक्त सांडलंय. खरंय. पण संस्कृतीतही भेदभाव आहेच ना साहेब. प्रतीकांचा प्रभाव जिकडे जास्त तिकडे लोकांचा ओढा जास्त. आणि भेदभाव वगैरे सगळं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असतं. एकदा का ते सिद्ध झालं सगळं संपतं. पण मग महाराष्ट्र युवा आघाडी याच सांस्कृतिक राजकारणासाठी. इथे एक प्रचंड मोठा वर्ग आहे ज्याला सत्तेपासून कित्येक वर्ष मुद्दाम दूर ठेवण्यात आलंय. या सगळ्यांना महाराष्ट्र युवा आघाडीशी जोडून घेण्याचा विचार आहे माझा. आम्ही आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र. नवा महाराष्ट्र उभा करताना आपल्याला हेच कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचंय आणि तेच जपायचंय. महाराष्ट्र सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी विभागलाय. शहरातला तरुण, गावातून शहराकडे शिक्षणासाठी येणारा तरुण, गावातला तरुण, या सगळ्यांना एका ध्येयाने एकत्र आणलं पाहिजे. नुसतं रस्त्याने जाताना तुम्ही फक्त लोकांकडे नुसतं पाहिलं ना तरी लोकांना हायसं वाटतंय. आणि गावची जी पोरं आहेत त्यांना तुमच्या असण्याने लय हुरूप वाढेल. साहेब घ्या की त्यांना पका खाली. काय आधीच तर बाकीचं पक्ष त्यांना चवली पावली न वापरतात.
सळसळणार रक्त आहे त्यांच्या अंगामध्ये. त्यांना काय शिकवणार आत्ताच्या काळामध्ये? तलवारबाजी नाही ना. हा विस्कळीत जो तरुण आहे, विखुरलेला आहे, ते एकत्र येतील मिश्र संस्कृतीतूनच. त्यांना त्यासाठी प्लॅटफॉर्म हवा आहे आणि तो आहे आपल्या या महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडीमध्ये. बाबूभाई, आपल्या पॉकेट्समध्ये जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना ढोल ताशा आघाडीसाठी फंड्स द्यायला भाग पाडा. त्यांना संपूर्ण सिक्युरिटी द्या, गॅरंटी द्या. आणि आता सत्तांतर दूर नाही. जे कॉर्पोरेट्स आपल्याला मदत करतील, सत्ता आल्यानंतर त्यांना म्हणावं आमचा हात दातृत्वाचाच राहील. या ढोलताशा पथकातल्या तरुणांचं जर आपण ह्युमन रिसोर्सेस मध्ये कन्व्हर्जन करू शकलो, पहा म्हणजे त्यांनाही उद्योग मिळतील. ढोल ताशा पथकातली मुलं तुम्ही म्हणताय तशीच आहेत सर. प्रॉब्लेम फक्त एक आहे, हां. त्यांच्यातले इगो बाजूला करून त्यांना एकत्र आणता आलं पाहिजे. ढोल ताशा पथक म्हणजे शिस्तीचं प्रतीक आणि युवा शक्तीचा स्रोत आहे. म्हणून या ढोल ताशा पथकांचं संघटन होणं मला महत्वाचं वाटलं. याची एक कार्यकारिणी असावी असं मला वाटलं. आज या बैठकीमध्ये आपण अशीच एक कार्यकारिणी उभी करणार आहोत, कारण यातूनच महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडी हे सांस्कृतिक संघटन उभं राहील आणि एका मोठ्या शक्तीचा स्रोत आपल्याला इथे निर्माण करता येईल. पथकांची आघाडी निर्माण करणं म्हणजे युवकांना सामावून घेणं. सर, मला असं वाटतं येत्या 6-7 वर्षांमध्ये आपण ढोलताशांच्या माध्यमातून हे जर करू शकलो तर 2020 मध्ये आपल्या प्रभावाचा 60% तरुण महाराष्ट्रात असेल. आणि तोच आपला मतदार असेल. करेक्ट. तो नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध असेल माझ्यासोबत. एक्सलंट फोकस. हाच फोकस नवा महाराष्ट्र घडवेल. आणि हा फोकस दिसतोय मला तुझ्यामध्ये. नमस्कार अमेय भाऊ. नमस्कार सर. आहेत ना? हो आहेत ना. बाबूभाई सुद्धा बसलेत. साहेब तुमची चौकशी करत हो. होते. चला. चला. बाबूभाई, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. साहेब. अरे नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुमचंच कौतुक करत होते साहेब. तुमच्या त्या ढोल ताशे पथकाचं काम जोरात चाललंय म्हणे. आघाडी. हा, आघाडीचं काम. हो, छान चाललंय. रिस्पॉन्सही चांगला आहे. कालच ढोल ताशा बाबूभाई, आम्ही चांगलं काम करतोय. आघाडीला पैसा कमी पडता कामा नये आणि प्रॅक्टिसला जागा. अहो साहेब, सगळं महाराष्ट्र आपला आहे. हम्म. अशा कामांसाठी शासनाकडून जमिनी मिळवू. गावोगावी त्या जमिनींवरती यांची पथकं प्रॅक्टिस करतील. काय तुम्हीच बघा आता. थोरल्या साहेबांनी आधी सगळ्या जमिनी लाटल्या. अहो 10 कडे उचलून मारले ना, ताट त्यांच्याच जमिनीत पडतील. अहो साहेब, आपल्याला काही कमी पडणार नाही. भाऊभाई, आता जे काही करायचंय ते सगळं या अमेयसाठी आणि त्याच्या ढोल ताशा आघाडीसाठी. त्याच्या डोक्यातून आलेला प्रत्येक विचार हा साकार झालाच पाहिजे. हं? अमेय भाऊ, तुम्ही फक्त प्रोजेक्ट सांगा, पुढचं सगळं माझ्यावरती सोपवा. चला साहेब, निघू. या. सर, महाराष्ट्रातल्या ढोल ताशा पथकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय मी. 90% रिस्पॉन्स चांगला आहे. एखादं पथक सोडता बाकी सगळी पथकं आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे काही विभागांवर स्वतंत्र प्रमुख जाहीर करावे लागले. आणि आय एम सॉरी सर, हे करताना मी तुमची परमिशन नाही घेतली. निर्णय अचानकच घ्यावा लागला म्हणून. महत्वाचे निर्णय हे असेच घ्यावे लागतात. आणि विचारपूस न करता निर्णय घेणं कधी कधी शहाणपणाचं ठरतं. थँक्यू सर.